आपण गोष्ट करणार आहोत की आपलं प्रेस लावताना कोणती प्रेस वापरायची. लोखंडी प्रेस वापरायची, पितळाची प्रेस वापरायची की आपण इलेक्ट्रिक प्रेस वापरायची. तर आता तुम्हाला याच्यामध्येही 3 हे भेटतात. म्हणजे तुम्हाला आता घरी वापरायचं आहे तर तुम्ही नॉर्मल इलेक्ट्रिक प्रेस वापरू शकता. परंतु लॉन्ड्रीच्या कामासाठी तुम्ही वापरत असाल तर शक्यतोपणे तुम्ही लोखंडी प्रेस किंवा पितळी प्रेस हेच वापरायची. आता तुमच्याकडे आता फॉरेस्ट एरिया असेल तर तुम्ही लोखंडी प्रेस वापरायची. पण फॉरेस्ट एरिया नसेल तर तुम्ही इलेक्ट्रिक प्रेस वापरू शकता. इलेक्ट्रिक प्रेसमध्ये पण खूप सारे नुकसान आहेत. तिथं प्रेस चांगली नाही लागत आणि कडक नाही आहे आणि तिचा जळू शकतात. खूप सारे कपडे तिथून जळू शकतात. म्हणून शक्यतोवर आपण पितळाची प्रेस वापरायची. कारण लोखंडी प्रेस जंग वगैरे जळून ते खराब होऊ शकते. परंतु पितळाची प्रेस जंग वगैरे लागत नाही व किती तरी वर्ष ते टिकत आहे. आणि शक्यतोवर आपण मोठी घ्यायची, म्हणजे सर्वात मोठा नंबर 24 नंबरची घ्यायची प्रेस. त्याच्यामध्ये चांगली राहते, भारी राहते, वेटली राहते. त्यामुळे कपड्यावर जास्त प्रेशर पडतं व आपल्याला डबल हात फिरवायची गरज नाही राहत. आपण पहिल्याच याच्यामध्ये चांगल्या तोरवर प्रेस लावू शकतो. खूप चांगलं जमू शकते. म्हणून आपण शक्यतोवर अशीच प्रेस लावायची. तर धन्यवाद. याच्यानंतर तुम्ही सांगा की मी कोणत्या याच्यावर व्हिडिओ आणायचा. जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो.